नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण माहिती इथं डिस्कस करणार आहे. तर बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2023 कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे रीज. ओके, मोस्ट एमपी करा. मात्र कोलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2023 कोणता डिक्लेअर केलेला आहे? तर तो केलेला आहे AI. आता AI म्हणजे काय होते? तर AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे होते 5G. ओके, आता बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे संगणकाची 5वी जनरेशन आहे, ज्याला आपण 5th जनरेशन असं म्हणतो AIला. त्यानंतर केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर कोणता शब्द आहे? तर तो आहे हॅल्युसिनेट. हॅल्युसिनेट म्हणजे होते भ्रामक. ओके, सो बघा एकदा, ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर रीज, कोलिन्स डिक्शनरी म्हटलं तर AI आणि केम्ब्रिज डिक्शनरी म्हटलं तर हॅल्युसिनेट लक्षात असू द्या. त्यानंतर SCO म्हणजे होते शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना ही 15 जून 2001 करण्यात आलेली आहे. आणि मुख्यालय कुठं आहे? तर मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. असं वाटू शकते की शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं मुख्यालय शांघाय इथे असेल, मात्र ते आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. सो लक्षात असू द्या. आणि शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे एकूण सदस्य देश सध्या 9 आहे. ते कोणते आहे? कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताझकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान आणि इराण. म्हणजे भारत, पाकिस्तान हे दोन्हीही देश शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे काय आहे? सदस्य देश आहे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. 2024ची बैठक हे भारतात होणार आहे, त्यामुळे ही संघटना इथे आपण कव्हर केलेली आहे. ही माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे होते आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी झाली होती. मात्र याचं जे मुख्यालय आहे ते आहे गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. आणि पुढाकार कोणी घेतलेला आहे? तर पुढाकार घेतलेला आहे भारत आणि फ्रान्सने. ओके, सो लक्षात असू द्या. आणि लक्षात असू द्या की इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जे महासंचालक आहे ते आहे अजय माथुर आणि अध्यक्ष आहे RK सिंग. आणि अलीकडेच 95वा सदस्य देश झाला होता चिले. तर 101वा सदस्य देश आहे अमेरिका. तर 119वा सदस्य देश आहे माल्टा. आता हे असे का बरं आहे? पॉईंट महत्त्वाचा पॉईंट आहे, काही देश तो कायदा लागू करून घेतात. ठीक आहे, त्यामुळं हा आकड्यामध्ये थोडी तफावत असू शकते. कर्कवृत्त व मकरवृत्त दरम्यान येणारे जे देश आहे त्यांना सूर्यपुत्र देश असं म्हटलं जाते. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात घ्या. कर्कवृत्त ते मकरवृत्त असणाऱ्या देशांसाठी खुलं सदस्यत्व आहे. तर पहिला बिगर सूर्यपुत्र देश कोणता झालेला आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स ऑर्गनायझेशनचा? तर तो आहे डेन्मार्क. त्यानंतर 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चेन्नई, भारत या ठिकाणी पार पडली होती. तेव्हा यावरती आयोगाने प्रश्न पण विचारलेला होता. मात्र आता 45वी जी स्पर्धा आहे ती हंगेरी या ठिकाणी होणार आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी कुठं सुरू करण्यात आलेली आहे? तर जगातील पहिली एअर टॅक्सी दुबई, UAE या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर हेली टॅक्सी सुरू कुठं करण्यात आली होती? बँगलोरला. बँगलोर हे भारताचं इलेक्ट्रिक सिटी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. पिंक सिटी म्हटलं तर जयपूर आणि सायबर सिटी म्हटलं तर हैदराबाद. लक्षात असू द्या. मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 हा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये भरणार आहे, जे की कॅरिबियन देश आहे. लक्षात असू द्या, वेस्ट इंडिज. ओके, मोस्ट एमपी करा. आणि समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला ऑर्थोडॉक्स देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे ग्रीस. आणि दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे नेपाळ. आणि इंडियन पिनल कोड 1860मध्ये 377 कलम होती, जी की समलिंगी विवाहासंबंधित होती. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.